जय महाराष्ट्र. मी तृप्ती पालकर. नैराश्याची दंगल या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर्वांनाच धक्का बसवणारी घटना घडली आहे. IPS अधिकारी हिमांशु रॉय यांनी आत्महत्या केल्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. एक प्रसन्न व्यक्तिमत्व, कर्तव्यनिष्ठ अधिकारी, अनेक महत्त्वाच्या केस त्यांनी हाताळल्या अशा धाडसी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे. यावर आत्ताही अनेकांचा विश्वास बसत नाहीये. नुकताच झायरा वसीमने देखील आपल्या नैराश्याबद्दल ट्विट केलंय. मात्र अशाच घटनांमधून महत्त्वाची गोष्ट समोर येते ती म्हणजे कोणत्या अशा महत्त्वाच्या पदावरील अधिकारी किंवा ग्लॅमरस वर्ल्डमधील देखील व्यक्ती किंवा सामान्य माणूस कुणीही नैराश्याच्या समस्येचा बळी ठरू शकतो. मात्र या समस्येतून बाहेर कसं यायचं याचं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आज आपण ही चर्चा करतोय. आणि आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होतात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सागर मुंदडा. सर, स्वागत आहे. त्यासोबतच आपल्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेत्री स्मिता जयकर या देखील सहभागी होतात. तुमचंही स्वागत. खरं तर या चर्चेमध्ये सहभागी होताना प्रत्येक गेस्टकडून मी अपेक्षा करते की प्रत्येकानेच आमच्या प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला मार्गदर्शन करावे की खरोखरच आज नैराश्याची समस्या खूप मोठी झालेली आहे आणि या समस्येतून कसं बाहेर पडायचं हा मार्ग खरं तर कुणालाच नाहीये. डॉक्टर, मला पहिले तुमच्याकडे यायचं आहे. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने आत्महत्या करणं, त्यासोबतच ग्लॅमरस वर्ल्डमधून देखील अशा अनेक घटना समोर येत असतात की नैराश्यामध्ये आहोत किंवा आत्महत्या केलेल्या आहेत, अशा बऱ्याचशा घटना समोर येत असतात. मात्र हे नैराश्य काय येतं? मुळात आपल्या आयुष्याकडून आपल्या अपेक्षाच फार जास्त असतात का? हो, अगदी बरोबर बोलले तुम्ही. सगळ्यात अगोदर आपण जर विचार केला तर नैराश्य हा एक आजार आहे. आणि आजकाल लोकांना वाटायला लागलंय की आपण जे रोज काम करतो, आपल्याला समजा आज सकाळी मी आलो, सकाळ ते संध्याकाळ मला ऑफिसला काम करायचं आहे, मग ॲट द एंड ऑफ ऑफिस मला बोर झालंय, अरे मी डिप्रेस झालो, मला निराशा आली आहे, ते म्हणजे नैराश्य नव्हे. आजकाल लोक एक एव्हरीडे बोर्डमला नैराश्य जे आजार डिप्रेशन आहे त्याच्याशी कम्पेअर करून एका प्रकारे चुकीचं इन्फरन्स काढतायत. तर ते नाही झालं पाहिजे. नैराश्याचा आजार जेव्हा होतो आपण म्हणतो कोणाला, तेव्हा म्हणजे सगळं तुमच्या आयुष्यात सुरळीत चालू असेल किंवा काही मोठं त्रास तुम्हाला नसेल तरीही तुम्हाला कुठल्याही गोष्टीत आनंद वाटत नाही, चांगलं वाटत नाही, सगळं मनासारखं होतंय, तरीही तुम्हाला जे छंद होते तुमचे ते करण्याची इच्छा होत नाही. म्हणजे आता मी डॉक्टर आहे तर मला पेशंट बघण्यात काहीच मजा येत नाही. इथे मोठे ॲक्टर्स आहेत त्यांना ॲक्टिंग करायला समजा मजा येत नसेल, एकदम चांगलं त्यांना जरी फिल्म भेटलं तर, तेव्हा आपण म्हणतो नैराश्य आहे. हे एक मिथ खूप मोठं आजकाल प्रचार झालं याचं, हे आपण सॉल्व्ह केलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट, नैराश्य होण्याचं आजकाल प्रमाण का वाढलंय? कारण एकाकीपणा खूप वाढलाय लोकांमध्ये. अगोदर एकत्र कुटुंब पद्धती होती, लोकांकडे बोलण्यासाठी लोक नेहमी असायचे, बहुतांश लोकांकडे. पण आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये शहरी भागात, इव्हन गावाकडे आजकाल लोकांकडे जास्ती लोक नाहीये आपल्या मनातल्या भावना सांगण्यासाठी. आणि आपलं मन जे आहे एका प्रकारे प्रेशर कुकर सारखं आहे. तुम्ही जितक्या गोष्टी त्याच्यात दबून ठेवणार ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे बाहेर येणारच आहे. योग्य प्रकार आहे बाहेर काढण्याचं की तुम्ही लोकांशी बोला, मनातल्या गोष्टी शेअर करा, त्याच्यातून मन हलकं होतं. हे जे आपण म्हणतो, हे फिल्म्समध्ये आपण इतकं बघतो की मन हलका होत आहे, खरं ते हलकं होतं. आणि तसं जर आपण नाही केलं तर ते प्रेशर कुकरला तुम्ही एका स्प्रिंगला तुम्ही दाबताय तर ते कधी ना कधी बाहेर स्फोट होणारच आहे. तर ते मग आत्महत्येमध्ये किंवा खूप लोकांमध्ये ते व्यसनामध्येही त्याचं रूपांतर होतं किंवा खूप अब्युझिव्ह होऊन जातात ते लोक, हिंसक होऊन जातात. या सगळ्या प्रकारे त्यांचं रूपांतर अयोग्य पद्धतीने बाहेर येतो. डॉक्टर, ज्या पद्धतीने आता म्हणालेत तुम्ही, फार मोठं योगदान तुमचं मराठीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं काम केलेलं आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे खरं तर की खरोखरच मराठी क्षेत्र असो किंवा हिंदी क्षेत्र असो, नैराश्याने ग्रासलेले अनेक कलाकार आपल्या समोर आलेले आहेत. मात्र खरोखरच आज कुठेतरी संवाद कमी झाला आहे. सगळेजण प्रॅक्टिकल लाईफ जगतायत म्हणून अशा गोष्टी घडतायत का? ह्या यंग जनरेशनमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या मला असं वाटतं की ह्या यंग जनरेशनला ना सगळ्या गोष्टी इन्स्टंटली हव्या असतात. इट्स अ लाईफ ऑफ इन्स्टंट्स. म्हणजे इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट नूडल करावं, तसं इन्स्टंट फेम, इन्स्टंट पैसा, आणि तो त्यांना मिळालाय, मिळत गेलाय. आम्ही ज्या स्ट्रगल थ्रू गेलो त्या स्ट्रगल थ्रू हल्लीचं नवीन जनरेशन जात नाही. एक सिरियलमध्ये कामं करतात आणि ते सडनली स्टार्स बनतात. त्याच्या पुढे काय, ते काहीही जरी असलं तरी नॉट ओनली स्टार्स, इतर नॉर्मल ह्युमन बिईंग्सना देखील डिप्रेशन येऊ शकतं. म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा नसा. जसं डॉक्टर म्हणाले, ही मेंटल स्टेट आहे. तुमच्याकडे सगळं असलं तरी तुम्ही डिप्रेस असू शकता. आता हिमांशु रॉय सारख्या माणसाकडे इतका पॉवरफुल, इतका म्हणजे टू एडमायर हिम, की
अजूनही माझा विश्वास बसत नाही की हिमांशू रॉय कॅन नॉट कमिट सुइसाइड. इम्पॉसिबल गोष्ट आहे. म्हणजे इतकी त्यांची इमेज आणि इतकी पॉवरफुल आणि इतका धडाडीचा तो माणूस असा. सो मेंटली मन आपलं जे आहे ते तुम्हाला कुठच्या परिस्थितीत घालू शकेल ह्याचा कोणीच अंदाज करू शकत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे, आता ह्यांचं थ्रू मेडिकल सायन्स पण माझं थ्रू स्पिरिच्युअल नॉलेज, आय फील माइंड हॅज गॉट 2 सेक्शन्स. वन इज अ फंक्शनल माइंड अँड वन इज अ सायकोलॉजिकल माइंड. तो फंक्शनल माइंड आपल्याला त्याची गरज आहे. आत्ता आपण बोलतो की तुम्ही मला प्रश्न विचारतात किंवा गुड थॉट्स देखील फंक्शनल माइंडमधनं येतात. तुम्हाला एक इन्साइट्स येतात त्या फंक्शनल माइंड. माइंड यू कॅनॉट स्टॉप. किंवा माइंडला आपण म्हणतो मन माझं असं आहे ना, कर्स पण करू नये माइंडला, कारण तेच माइंड आपल्याला चांगले विचार सुविचारही देतं. दुसरं एक आहे सायकोलॉजिकल माइंड. द सायकोलॉजिकल माइंड इज द वन विच क्रिएट्स दिस हॅवक. कारण आणि सायकोलॉजिकल माइंडचं काय आहे, ती एकच रेकॉर्ड वर्षानुवर्ष दिवसांदिवस ती एकच रेकॉर्ड चालू राहते. आणि जर ती रेकॉर्ड स्टॉप करण्याचं साधन तुमच्याकडे नाही आलं तर मग ते सायकोलॉजिकल माइंड पुल्स यू डाऊन आणि यू गेट इन टू डिप्रेशन. आता ह्याच्यासाठी उपाय म्हणजे माझ्या मते, कारण माझं आता 32 वर्ष झाली माझं स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड आणि ह्याच्या म्हणजे जरी मी ॲक्ट्रेस असले तरी माझं दोन्ही चालूच होतं हे. सो दॅट हॅज बीन अ हेल्प फॉर मी. तर ह्याचा उपाय म्हणजे आयदर यू ग्रेस हॅज टू बी देअर. युनिव्हर्स इज मेड इन सच अ वे की जे वर जातं ते खाली येतं, जे खाली असतं ते वर जातं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये गुड बॅड अप्स small highs lows are always there. So what happens is when you go through this kind of a phase, either you can tell the universe, तुम्ही युनिव्हर्सला एक प्रार्थना करू शकता ज्याला आपण ईश्वर म्हणतो, कॉस्मिक एनर्जी म्हणतो, डिवाइन एनर्जी म्हणतो. तर त्या एनर्जीला तुम्ही प्रे करू शकता आणि सांगू शकता की आय नीड हेल्प. एक तर पहिल्यांदा तुम्हाला हे स्वीकारायला हवं की यू नीड हेल्प. हा एक मोठा एक आणखीन एक समस्या आहे आपल्या इथे की यू डोंट ॲक्सेप्ट दॅट यू हॅव अ प्रॉब्लेम. अगदी बरोबर. हां, तर हे ॲक्सेप्टन्स हा पहिली लेवल झाली. सेकंड, इफ यू आस्क फॉर हेल्प यू विल हॅव 1000 पीपल हू विल हेल्प यू. हा माझा पर्सनल अनुभव आहे. आणि माझ्या मते जीवनातला प्रत्येक माणूस कधी ना कधी त्याच्या डोक्यात हा विचार येतोच की आय डोंट वॉन्ट टू लिव्ह एनी मोर, आय हॅव हॅड इनफ, आय वॉन्ट टू डाय. हा प्रत्येक माणसामध्ये हा विचार येतो. यू सी, पण दॅट डझंट मीन यू क्विट. आता सगळेच जण असं म्हणते टक 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 असं करायला लागले तर त्याला काय अर्थ नाही आहे ना. You can't do that. So, I mean, help is there, doctors are there, I am there from my spiritual angle, counselors are there, there is a lot of help. You can always ask for help. मदत मागितली तर मदत मिळेल. मात्र मदत तुम्ही न मागता फक्त आपल्याच दृष्टिकोनाचा जर विचार करत राहिलो तर त्यातून नक्कीच नैराश्य येऊ शकतं. तेजश्री, मला तुझ्याकडे यायचंय. तू तरुण पिढीचं सध्या नेतृत्व करते आहेस. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खरं तर एक आयडॉल म्हणून प्रत्येकजण तुझ्याकडे पाहतात, कारण तू खूप स्ट्रगल करून या क्षेत्रामध्ये पुढे आलेली आहेस. आणि आत्ता ज्या पद्धतीने जयकर मॅम म्हणाला की अप्स अँड डाऊन हे पूर्ण आयुष्यामध्ये येत असतात. अगदी ग्लॅमरस फील्ड असो की आपलं साधं आयुष्य असो, आपल्याकडे अप्स अँड डाऊन प्रत्येकाला येणार असतात. तुझ्या आयुष्यात असे काही अप्स अँड डाऊन आले का आणि तू ते कशा पद्धतीने फेस केलेस? ते प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, कारण मला वाटतं चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन आवर लाईव्स. त्यामुळे अप्स अँड डाऊन्स येत राहतात आणि कदाचित ते आल्यामुळे मी आज तुमच्यासमोर इतकी बसून आहे, इतकी छान या कार्यक्रमात येऊ शकले. सो अप्स अँड डाऊन्स येतातच. आणि मला वाटतं मला या दोघांचंही कौतुक वाटतं, इतकं छान त्यांनी सांगितलं आत्ता. पण डिप्रेशन हे ना कुठेतरी आजकाल फॅड झालं आहे का असं मला वाटतं. कारण की रोजच्या दिवशी तुम्ही सकाळी उठलात आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच घडलं असं नाही होऊ शकत. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला सक्सेस पचवता येणं ना ही फार मोठी गोष्ट आहे. आता मॅम म्हणाले ते इतकं खरं आहे की ह्यांच्या जनरेशनने ना एक खूप खडतर काळ पाहिला आहे, ज्या काळात कदाचित त्यांच्या स्ट्रगलिंग पिरियडमुळे त्यांनी पुढचं सगळं आयुष्य खूप छान पद्धतीने आज ते जगतायत, ते खूप छान पद्धतीने वागलेत. आणि आमच्या जनरेशनचा खरंच हा प्रॉब्लेम झाला आहे थोडासा की एक प्रोजेक्ट तुम्हाला खूप मोठं करून टाकतं आणि मोठं झाल्यानंतर काय आहे ना, कॉम्पिटिशन एवढी वाढली आहे की दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही तितकेच छान फ्लरिश व्हाल किंवा रादर तुम्हाला इतक्या लगेच इमिडिएटली नेक्स्ट अपॉर्च्युनिटी मिळेल असं नसतं. आणि मग अशा वेळी असं होतं की तुम्ही स्टार तर झालेले असता, पण स्टार होताना पहिलं प्रोजेक्ट, आता जर आपण थोडं इकॉनॉमिकल साईड ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून मला विचारशील
तर पहिलं प्रोजेक्ट तुम्हाला ब्रेक मिळतोय म्हटल्यावर तुम्हाला खूप पैसे मिळतीलच असं नाही. बरं, प्रत्येक जण काही अमिताभ बच्चन यांच्या घरातून जन्माला आलाय आणि आता मी घरात BMW घेऊन माझ्या फर्स्ट प्रोजेक्टला गेले असं होत नाही. आजही आपले मराठी कलाकार हे बसमधनं, ट्रेनमधनं आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमधनं प्रवास करत असतात. सो अशा वेळी ना तुम्ही जेव्हा स्टार होता तेव्हा ना तुम्हाला पटकन लोकांचा रीच मिळायला लागतो. लोक तुम्हाला भेटल्यावर सेल्फी हे नवीन फॅड आलंय, तर मॅम एक सेल्फी द्या ना, मॅम हे करा ना, ते करा ना, ह्या गोष्टी सुरू होतात. आणि ह्याने ना मी आमच्या कलाकारांना खूप नाही ब्लेम करणार, कारण कुठेतरी ना हे भुरळ म्हणजे म्हणतात ना मायावी आहे हे सगळं, त्यामुळे ती भुरळ पडते, वाटायला लागतं वा वा आपण कोणीतरी आहोत, आपण सॉलिड आहोत कोणीतरी. हे ना तुमचं अटमॉस्फिअर तुमच्या आजूबाजूचं सांगायला लागतं. आणि मग जेव्हा तुम्हाला सेकंड टाइम असं वाटतं तुम्हाला की वा आपण आता काहीतरी अचीव्ह केलंय, अँड देन जेव्हा नेक्स्ट अपॉर्च्युनिटी ही तुमचा दरवाजा नाही ठोठावत, तेव्हा तुमचं असं होतं की असं कसं, हे कसं होऊ शकतं, हे कसं पॉसिबल आहे. मग तेव्हा ना कुठेतरी मला वाटतं की आपण ना आपलं सगळं आयुष्य सेलिब्रिटी होण्याआधीचं आयुष्यही आठवलं पाहिजे. की आपण लहानपणापासून शाळेत गेलो, शाळेत गेल्यानंतर आपलं एक प्रिमायसेस मध्ये आपण खेळतो, आपल्या बिल्डिंग मध्ये आपले फ्रेंड्स असतात, त्यांच्याबरोबर आपली भांडणं होत असतात, कधीतरी आपल्याला कोणीतरी तू रॉंग गेस हे म्हणत असतं, आपल्याला टीचर्सचा ओरडा मिळालेला असतो, आणि हे सगळं पुन्हा त्या अप्स अँड डाऊन्सचाच भाग आहे ना. सो तुम्ही जन्माला परफेक्ट म्हणून नाही आलात आणि कुणीच माणूस नसतो, कारण परफेक्शन कॅनॉट बी इम्प्रूव्ड. आणि तसे आपण झालो तर मला वाटतं आपल्याला डायरेक्ट मोक्षच मिळेल, मग आपण माणूस म्हणून जन्म का घेऊ. त्यामुळे तुम्ही जन्माला आलाय तर हे अप्स अँड डाऊन्स असणार आहेत, आणि इनकम्प्लीट असणं ही खूप छान गोष्ट आहे. सो मला असं वाटतं, आता तू खडतर काळ म्हणालीस तर मला खरंच मला एक इन्सिडेंट आठवतोय. मी होणार सून मी या घरची ह्या मालिकेतनं सगळ्यात जास्त लोकांपर्यंत पोहोचले, पण त्याआधी ना मी ETVवर लेक लाडकी या घरची नावाची एक मालिका केलेली. त्याआधी मी 2-3 मालिका केल्या होत्या, त्याआधी मी काही सिनेमे केले होते. आणि एका कार्यक्रमात असं झालं की माझ्याबरोबर एक झीची ऍक्ट्रेस होती, जेव्हा मी लेक लाडकी करायचे, आणि मी होते. बरं, हे मराठी सगळ्या कलाकारांना माहिती आहे की झी मराठी तुम्हाला देयर वॉज अ पिरियड जेव्हा प्रत्येकासाठी झी मराठीवर काम करणं हे ड्रीम होतं. आता सगळीच चॅनल्स छान आली आहेत, पण देयर वॉज अ टाइम. सो अर्थात मी जेव्हा लेक लाडकी करत होते तेव्हा आम्ही दोघी होतो त्या कार्यक्रमामध्ये, आणि कदाचित माझ्या मालिकेचा TRP मास एरियाज मधनं त्या मालिकेपेक्षा जास्त असेल, पण लोक तिला जास्त ओळखत होती. सो ते माझ्यासाठी खरं तर फेल्युअर होतं. 3 वर्ष मी काम केल्यानंतरही आपल्याला आयडेंटिटी नाही आहे. पण मला सांगा, त्यावेळी जर का मी खचले असते की फाईन आता मला नाही करायचं, मी 3 वर्ष डेडिकेशननी काम केलं आणि झालं नाही, तर कदाचित मी आज तेजश्री प्रधान म्हणून आलेच नसते तुमच्या समोर. त्याच्यानंतर सो पेशन्स ही गोष्ट तुम्ही ठेवलीच पाहिजे तुमच्या बरोबर, इज व्हॉट आय फील. नक्कीच आयुष्यामध्ये कितीही खडतर काळ आला तरी पेशन्स ठेवून तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाहणं फार गरजेचं असतं. की आज वाईट घडतंय, कधीतरी चांगलं सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये घडेल आणि माझी जी संकट आहेत ती दूर होतील, हा दृष्टिकोन ठेवणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, आत्ता जर काळ बघितला तर आपण सगळेजण व्यायामाकडे जास्त वळलेलो आहोत. सुदृढ शरीर, सुदृढ मन यासाठी व्यायाम करावं. अगदी IPS अधिकारी स्वतः देखील ते व्यायाम करत होते, पूर्ण शरीरयष्टी त्यांनी त्यांची व्यायामातून कमवलेली होती, मात्र तरी देखील त्यांना अशा पद्धतीचा आजार झाला. मग एक प्रश्न असा निर्माण होतो की आपण व्यायामाला इतकं महत्त्व देतो आणि तरी देखील आपल्याकडे असे आजार येतात. खरंच हे कुठेतरी वेगळं तफावत दाखवणार नाही वाटत? नाही, मला नाही वाटत. हे बघा, शरीर एक गोष्ट आहे, मन वेगळी गोष्ट आहे. जरी ते इंटरलिंक्ड असले तर एक चांगला असेल तर दुसरं चांगलं असेलच अशी आपण गॅरंटी देऊ नाही शकत. जे आपण शारीरिक व्यायाम करतोय त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो आपले मसल्स असतात त्यांना आपण अजून चांगलं करत असतो, पण त्याच्यामधून तुमचं मन, तुमचा सायकोलॉजिकल माइंड जसं मॅडम म्हटले तो पण तितकाच खंबीर होईल, तो पण तितकाच चांगला स्ट्रॉंग होईल याची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागतं. म्हणजे उदाहरण द्यायचं दिलं, आज सगळे ऍक्टर्स आहेत त्यामुळे तसंच उदाहरण देतो की एक ऍक्टर चांगला कॉमेडी करतो म्हणजे तो चांगला सिरियस रोल करेल असं नाही. बरोबर. त्याचप्रमाणे जर तुमचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं असेल तर तुमचं मानसिक स्वास्थ्य पण चांगलं असलं पाहिजेच असं बिलकुल नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला विशेष काम करावं लागेल. त्यासाठी काय आपण करू शकतो? व्यायाम तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. त्याच्याशिवाय आपण जे आपण म्हणतो ब्रीदिंग एक्सरसाइजेस, श्वासाचे जे एक्सरसाइज असतात ते माइंडला कंट्रोल करण्यासाठी जे प्राणायाम आपण म्हणतो साध्या भाषेत किंवा मेडिटेशन म्हणतो, हे खूप चांगलं असतं. दुसरी गोष्ट आपण म्हणतो माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे आपण नेमकं जे काय गोथ्रू करतोय, जे काय आपल्या अवतीभोवती घडतंय त्याला ॲज अ थर्ड पर्सन आपण बघू शकतो का?
म्हणजे आपण त्याला ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो का, ही क्षमता आपल्यात आहे का, आत्मनिरीक्षण करण्याची क्षमता आपल्यात आहे का. कारण बहुतांश लोकांचं, सेलिब्रिटीचं म्हणा किंवा कुठल्याही फेमस माणसाचं म्हणा किंवा इव्हन कॉमन माणसाचं म्हणा, कसं होतं की आपली काहीतरी एक भूमिका असते, आपली एक विचार पद्धती असते, आपण त्या पद्धतीला लागून चालत असतो आणि कधी कधी ती इतकी चुकीची असते पण आपण तेव्हा निरीक्षण करत नाही, आपण कुठल्या तरी टोक्यावर पोचतो आणि मग एकदम जेव्हा पडतो आपल्यात ती ताकद नसते की आपण परत उठू शकतो, कारण आपण अगोदर विचारच केलेला नाहीये की मी कुठे चुकतोय का. ते पण एक महत्वाचं आहे याच्यात. आणि शेवटचं मॅडम म्हटले की म्हणजे गंमत करतो मी की ते म्हटले की आजकाल सेल्फीचा क्रेज झाला आहे, तो पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सोशल मीडियावर जा, आजकाल तुम्ही बघा कुठलीही तुमची वॉल बघा, म्हणजे मी माझी जर वॉल बघितली तर मला दिसेल हा ॲम्स्टरडॅमला गेलाय, हा इथे गेलाय, याचं लग्न झालं, याचं मूल झालं, याचं असं झालं, त्याचं तसं झालं, टमक्याचं तसं झालं. त्याच्यातून आपल्याला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात खूप चांगलंच घडतंय आणि मी एकटाच असं आहे की काही चांगलं नाहीये. पण फेसबुकवर किंवा इन्स्टावर मला नाही वाटत कोणी असं सांगणार की आज माझ्या बॉसनी मला चांगलं झापलं किंवा आज मी फेल झालो, असं कोणी टाकत तर नाही. व्हेरी गुड पॉइंट, व्हेरी गुड पॉइंट. आणि कुठेतरी मी धाडस केलं असंच दाखवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि कुठेतरी आपलं लाईक्स वरती आयुष्य अडकलंय की काय, असाही एक प्रश्न की मला इतके लाईक्स मिळाले, मला इतके कमेंट्स मिळाले, याच्यावरच आपलं आयुष्य कुठेतरी अडकून लागलेलं आहे असं वाटायला लागलेलं आहे. एक परत सांगतो त्याच्यात, आजकालची पिढी जर तुम्ही विचारलं ना, आमच्याकडे जे इव्हन तरुण पेशंट येतात ते म्हणतात आय डोंट केअर व्हॉट द वर्ल्ड थिंक्स अबाउट मी. तुमच्या जनरेशन मध्ये समाज काय म्हणणार ते खूप विचार करायचे. म्हणजे आपल्या आई वडिलांच्या जनरेशनच्या लोकांना मुलं असं सांगतात की घरवाले क्या बोलेंगे, आजूबाजू वाले क्या बोलेंगे, याच्यावर तुम्ही खूप विचार करता. आम्ही करत नाही, असं नाहीये. आजचा जनरेशन पण तसंच करतोय. ते तरी वास्तविक जगात जे लोक भेटायचे ते काय विचार करणं, असं विचार करायचे. आपण तर व्हर्च्युअल जगात जे लोक भेटणार आहेत ते काय विचार करणार, याच्यावरून आपण सक्सेसफुल आहे की नाही ते ठरवतोय. मी आता तेच म्हणणार होते की खरं तर आमची जनरेशन म्हणते आम्हाला समाजाची काही पडली नाहीये, पण त्याच समाजाने तुला दिवसभरात लाईक्स कमी दिले तर तू डिप्रेस होतेस. बरोबर. ही डिप्रेशनची व्याख्या असू शकते आजच्या जनरेशनची. का डाऊन फील करतोय तर आज मला लाईक्स नाही मिळाले, माझ्या फोटोला गेल्या फोटोपेक्षा कमी, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण कुठेतरी वास्तवात जगणं फार गरजेचं झालेलं आहे आणि ते आपण सोडून दिले म्हणून कुठेतरी अशा नैराश्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. मला कार्यक्रमामध्ये एका ब्रेकची वेळ झालेली आहे, लगेचच परत येते. बरेचसे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र कार्यक्रमात घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर नैराश्याची दंगल या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्मिता जयकरजी, मला तुमच्याकडे हा प्रश्न खास करून विचारायचा आहे की झायरा वसीम या अभिनेत्रीनं ट्विट करत सांगितलेलं आहे की गेल्या 4 वर्षापासून मी डिप्रेशनमध्ये आहे, डिप्रेशनशी लढते आहे. खरं तर तिचा दंगल सिनेमा आला होता, त्यानंतरही एक सिनेमा आला तिचा, मात्र तरी देखील ती आता म्हणते की मी डिप्रेशनमध्ये आलेली आहे. खरोखरच बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणं इतकं कठीण आहे का, किंवा एखादी संधी मिळणं इतकं कठीण आहे का? कारण बॉलिवूडकडे आत्ताची तरुण पिढी फारच ग्लॅमरस वर्ल्ड आणि माझं या क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं आहे अशा दृष्टीने पाहते, मात्र जेव्हा त्यांना सक्सेस मिळत नाही तेव्हा ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि अशा डिप्रेशनला तुम्ही कधी पाहिलेलं आहे का? अशी उदाहरणं तुमच्याकडे आहेत का? डिप्रेशनला तुम्ही बॉलिवूडचे आहात किंवा तुम्ही टॉलिवूडचे आहात किंवा हॉलिवूडचे आहात ह्याच्याशी काही संबंध नाही. डिप्रेशनमध्ये जाणाऱ्या माणसाची मेंटल स्टेट जी आहे ती प्रॉब्लेमॅटिक आहे. तर रॉबिन विलियम, यू नो अबाउट रॉबिन विलियम राईट, त्यांनी मिसेस डाउटफायर आणि इतके फेमस आणि इतका अप्रतिम ॲक्टर, त्यांनी देखील सुसाईड कमिट केलं. तर त्याच्याशी काही संबंध नाही की तुम्ही बॉलिवूडचे आहात की कुठच्या आणखीन फील्डमधले आहात किंवा फिल्मी फील्डमध्ये नसाल तरी पण तुम्हाला डिप्रेशन होऊ शकतं. ही मेंटल स्टेट आहे. तर मेंटल स्टेट हा आजार आहे, जसं डॉक्टर म्हणाले हा आजार आहे. तर सायकोलॉजिकल माइंड जेव्हा तुमचं फार व्हायला लागतं, जसं मगाशी मी म्हटलं. आता माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, अगर स्पिरिच्युअल पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही विचारलं तर मी म्हणेन की आपण कोणीच वाईट ह्युमन बिईंग्स नाही आहोत, पण वी आर नॉट ट्रान्सफॉर्म्ड ह्युमन बिईंग्स. प्रॉब्लेम कम्स देअर. तुमचं माइंड हॅज टू बी अ ट्रान्सफॉर्म्ड माइंड. तेव्हा हे थॉट्स तुमच्या डोक्यात जरी आले तरी ते वाऱ्यासारखे उडून जातात किंवा त्याचा आजार होत नाही. लो फेज प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येते. त्याच्यात म्हणाली तसं लो फेज हा युनिव्हर्सचा भाग आहे. म्हणजे जसं विंटर येतं, स्नोफॉल होतो, तसंच समर येतं, ऊन येतं, फळं येतात, फुलं येतात. हा नियतीचाच भाग आहे लो आणि हाय.
पण प्रत्येक गोष्टीचं तुम्ही डिप्रेशन करत राहिलं इम्पॉसिबल. प्रत्येक ऍक्टर म्हणजे जरी बच्चन साहेब असले तरी त्यांच्याकडे अशा काळ येतच असेल की आता त्यांच्याकडे काही फिल्म नाही आहेत, महिनाभर ते आरामात आहेत, असंही होत असेल नाही का. दीपिका पादुकोणला पण मध्ये डिप्रेशन होतं, तेव्हा आपण म्हणू की अरे हिला डिप्रेशन येण्याचं काय कारण, अशी कित्येक लोक मला मिळाली होती, हिने तर सगळं अचीव्ह केलं, पैसा आहे हे ते, पण डिप्रेशनला ह्या सगळ्या गोष्टीची गरजच नाही. तेव्हा ट्रान्सफॉर्म माइंड इज अ व्हेरी व्हेरी इसेन्शियल थिंग. आता ट्रान्सफॉर्म माइंड किंवा आपण ट्रान्सफॉर्म स्वतःला कसं करावं ह्याच्यासाठी माझ्या मते द स्पिरिच्युअल अँगल हॅज वर्कड व्हेरी वेल विथ मी. कारण फॉर्च्युनेटली विथ ग्रेस माझ्या सगळ्या मास्टर्सचे गुरूंचे आशीर्वाद, माझ्या पहिल्याच फिल्म करिअरच्या पहिल्याच वर्षी मला पहिले माझे गुरु भेटले. तेव्हा हे सगळं माझं आयुष्य बरोबर बॅलन्स्ड ऑटोमॅटिकली झालं. मला त्याच्याशी खूप प्रयास करायला नाही मिळाला, पण मला असं वाटतं की एस्पेशली इफ यू आर अ फेमस पर्सन ऑर अ नोन पर्सन ऑर अ सेलिब्रिटी, काय होतं आमच्या ॲक्टर्स ही अग्री करेल, आम्ही प्रत्येक वेळेस काहीतरी रोल इनॅक्ट करत असतो. आम्ही स्वतः नसतो ना, मी कुणाचा तरी रोल इनॅक्ट करते. पुन्हा बाहेरची लोक माझ्याकडनं अमुक एक एक्सपेक्ट करतात. स्मिता जयकर, उद्या मी जर असं शॉर्ट टॉप आणि लो जीन्स घातले तर म्हणजे हिला काय झालं, तेव्हा लोकांची एक एक्सपेक्टेशन असते. पुन्हा मी माझ्यासाठी एक तयार केलं की नो, मी एका आईचे रोल्स करते, मी एका सोज्वळ आईचे रोल्स करते, मी एका पॉझिटिव्ह आईचे रोल्स करते, तेव्हा मी लोकांसमोर जाताना अशीच व्हायला पाहिजे आणि तशीच व्हायला पाहिजे. झाले म्हणजे किती लेयर्स मी स्वतः तयार केलेले आहेत, लोकांनी केलेले हे केले, तर मी मला स्वतःला कधी भेटणार. बरोबर. वेन डू आय मीट माय सेल्फ. कधी आपण स्वतःला भेटतो, जेव्हा आपला उतार काळ येतो, जेव्हा तुमच्याकडे काम नसतं, जेव्हा लोक तुम्हाला ओळखत नाहीत. ॲक्टर्सचं किंवा सेलिब्रिटीजचं सगळ्यात मोठं फिअर इज नॉट टू बी रेकग्नाइज्ड, बिगेस्ट फिअर. तर हे फिअर तुम्हाला घ्यायला लागतं. तेव्हा आपण मगाशी जसं डॉक्टर मगाशी डिस्कस करत होतो, लोक मग व्यसनात पडतात, कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप कठीण होतं. तेव्हा माझा तर अगदी मी प्रत्येक वेळेस म्हणते की ॲक्टर्स, ॲटलिस्ट ॲक्टर्स, कारण मी ह्या ॲक्टिंग फील्डमधली, ॲक्टर्स ॲटलिस्ट स्वतःला कधीतरी भेटा, मीट युअर सेल्फ, सी वॉट यू आर, सी वॉट्स हॅपनिंग इनसाइड यू, मीट युअर सेल्फ. हा जर तुम्ही एक जो बॅरियर स्वतःच्या समोर हे सगळं मास्क लावणं, सगळी प्रत्येक वेळेस मुखवटे लावून चालत राहायचं, अँड यू आर नेव्हर युअर सेल्फ, यू आर नेव्हर माय सेल्फ, आय एम नेव्हर माय सेल्फ, हे कितपत चालू राहणार. बरोबर. सो यू हॅव टू टच रियालिटी, यू हॅव टू बेस टच तुम्हाला करायलाच पाहिजे. हे जर झालं तर मग तुम्ही कुठच्याही फील्डमध्ये असा, सेलिब्रिटीज बॉलिवूड असो किंवा मराठी फील्डमधले असो किंवा हॉलिवूडचे असो, हा जर तुम्ही टच बेस केला, तुम्हाला स्वतःला भेटण्याचा जर कधीतरी प्रयास केला, तर यू विल गेट आउट ऑफ अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. मात्र क्रिएटिव्ह फील्ड किंवा मीडियामध्ये या समस्या जास्त येतात असं वाटतंय का? नाही, ह्या बाहेर येतात म्हणून तर दिसतात. ट्रू. लोकांच्या कुठे समस्या आपल्याला दिसतात, ह्या बाहेर येतात. मीडिया, आता मीडिया एवढा पॉवरफुल आहे, तेव्हा सगळ्या जगभर एका मिनिटात सगळ्या गोष्टी, एकाने ट्विट केलं की झालं, जगभर फटफट 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 स्प्रेड होतं. मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, तेव्हा सगळ्या गोष्टी पटकन बाहेर येतात. सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचा हा प्रॉब्लेम. आमचा फक्त असं दिसतो लगेच, जास्त हायलाइट होतो, सामान्य माणसंही त्याच समस्येतून जात असतात. मात्र मला पुन्हा एक ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. कार्यक्रमामध्ये घेते एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर नैराश्याची दंगल या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तेजश्री, तू या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुझ्यासोबत सहकलाकार जे काम करत होते, तू स्वतःच उदाहरण दिलंस की मी कशा पद्धतीने मला एक चढ उतारानंतर थोडंसं त्रास झाला होता, मी त्यातून पॉझिटिव्हली बाहेरही आले. मात्र तुझ्याबरोबर सहकलाकार जे काम करतात त्यांना कधी तू पाहिलंस का अशा डिप्रेशनमध्ये जाताना, आणि त्यांनी मग त्यातून बाहेर पडण्यासाठी काय उपाय केलेत, कशा पद्धतीने बाहेर आले? नाही, ॲक्च्युली फॉर्च्युनेटली ना, तू आता प्रश्न विचारताना माझ्या डोक्यात तोच विचार चालू होता की माझ्या आयुष्यात अशी किती माणसं आली आहेत. तर फॉर्च्युनेटली नाही आली आहेत. म्हणजे बऱ्यापैकी पॉझिटिव्हली विचार करणारी माणसं मला भेटली आहेत, आणि कुठेतरी ना माझा ना ह्याच्यावर फार विश्वास आहे. तुम्ही जसे असता ना तशा लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करता.
तुमची एनर्जी, तुमचा जो सोल, तुमचा जो ऑरा आहे ना, तो कुठेतरी तुमच्या सारख्या माणसांना तुमच्याकडे अट्रॅक्ट करतो म्हणून असेल कदाचित. कारण मी स्वतः ना खूप पॉझिटिव्हिटीकडे बिलीव्ह करणारी आहे. आता से फॉर एक्झाम्पल हा पाण्याचा ग्लास, मी टिपिकल एक्झाम्पल देत नाहीये, तो अर्धा भरलाय अर्धा रिकामा आहे वगैरे. आपण असं मानूया की दिस इज द रेट ऑफ सक्सेस अँड दिस इज युअर फेल्युअर. या दोन्ही गोष्टींसाठी मला सांगायचं आता ऍक्ट्रेस म्हणून मी जसं म्हटलं ना की सक्सेसही पचवता आलं पाहिजे आणि फेल्युअरही. तर हा ग्लास आहे ना, हा ग्लास मी तुम्हाला म्हटलं की आता असा धरून ठेवा, तर तुम्ही म्हणाल ओके इट्स व्हेरी इझी, धरून ठेवूया. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटांनी तुमच्या हाताला रग लागायला लागते, तुम्हाला त्रास व्हायला लागतो. तर मला ना आमच्या जनरेशनला हेच सांगायचंय की तुम्ही सक्सेसफुल असाल किंवा तुम्ही फेल्युअर असाल तरी पण ना कुठलीही फेज आहे ना ही कुठलीच परमनंट नाही आहे. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट होल्ड नका करून ठेवू. मग ते सक्सेस असेल किंवा तुमचं फेल्युअर असेल, ते जगा, ते एन्जॉय करा, फेल्युअर सुद्धा, आणि ते सोडून द्या, ते लेट गो करा. कारण तुम्ही ते धरून ठेवलत ना तर तुम्हाला त्रास होणार आहे त्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही फेज, सकाळी उठल्यावर आज एक प्रोजेक्ट संपल्यानंतर जर का मी इमिडिएटली दुसरा प्रोजेक्ट करत नाहीये तर ना मी काय करते, मी लिस्ट बनवते की हे प्रोजेक्ट चालू असताना अशा कुठल्या गोष्टी होत्या ज्या मला करायला नाही मिळाल्या. आणि बिलीव्ह मी, आपण विचार केला तर अशा खूप गोष्टी निघतात. सगळ्यात जास्त तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ दिलेला नसतो. तुमचे सणवार कैक असे गेलेले असतात की जेव्हा तुमची फॅमिलीने एकत्र एन्जॉय केलंय आणि यू आर नॉट देअर, कारण तुम्ही कुठेतरी शूट करताय. कारण बिंग अ सेलिब्रिटी कुठेतरी आम्ही दिवाळी पहाटच करतोय, आम्ही लोकांचे सण छान जावे ह्यासाठी कार्यरत होत. मग मी ना जाणून बुजून हा ब्रेक घेते. अच्छा, हे फेल्युअरही एन्जॉय करायला शिका. कारण फेल्युअर हे मुळात ना हा शब्द बाजूला ठेवा. करेक्ट. फेल्युअर काय असतं? फेल्युअर आपण बाय चॉईस जगतोय असं जगूया ना आपण छान. सकाळी उठल्यानंतर आज जर मला दिवसभर काही करायला काम नाहीये, कोणी सांगितलं काम नाहीये, मी सर्वज्ञ आहे का? मी आज कॅमेरा समोर येऊन काम करतेय, मी किती वाचन करतेय. आज माझ्या शेल्फ मधली किंवा नाही तर माझ्या बाजूच्या असलेल्या लायब्ररी मधली अशी किती पुस्तकं आहेत जी माझी वाचायची राहून गेली आहेत. मग ते राहून गेलंय, मला ते केलं पाहिजे. माझ्या घरात एक खूप छान गोष्ट मी केली आहे, ती मला आता इथे शेअर करायला खूप आवडेल. आम्हाला ऍक्टर्सना अवॉर्डचं फॅसिनेशन असतं, कौतुक असतं. आमच्याकडे ना काय म्हणतात ना, आपल्या शेल्फमध्ये जसं तुम्ही शो पीसेस किंवा छान गोष्टी ठेवता ना, मी मुद्दाम शोपीस शब्द वापरला. ऍक्टर म्हणून मी खूप रिस्पेक्ट करते अवॉर्डचा, पण तरी सुद्धा अवॉर्ड मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो शोपीसच होतो. करेक्ट. ज्याच्यावर धूळ बसणार आहे. त्यामुळे ना मी तुम्हाला म्हटलं तसं की आज मला जर एक अवॉर्ड मिळाला, मी झी मराठीवर जेव्हा काम करत होते तेव्हा 3 वर्ष सलग मी बेस्ट ऍक्ट्रेसचे अवॉर्ड्स घेतले होते. पण आज त्या क्षणाला तो हातात आल्यानंतर त्याची जी किंमत होती ना, आज मी काय म्हणतात ना, माझ्या डोक्यात हवा गेली आहे हा भाग नाहीये, पण रोज मी घरी गेल्यानंतर त्याच फिलिंगने त्या अवॉर्डकडे नाही बघत. तो तसाच आहे, त्याच्यावर धूळ आहे. मी वीक मधला एक दिवस ठरवून ते सगळं प्रेमाने साफही करते. पण ना माझ्याकडे मी त्या अवॉर्डच्या शेल्फमध्ये ना एक रिकामी जागा ठेवली आहे ज्यात एक प्रकाश झोत आहे. आणि ती रिकामी जागा मला उद्या ऑस्कर जरी मिळाला ना तरी मी ती रिकामीच ठेवीन. कारण मला वाटतं गोडी अपूर्णतेची तुम्हाला वेड लावत असते. आणि जर मी परफेक्ट झाले किंवा मला असं वाटलं ओके फाईन, तर मी पुढे काहीच नाही करू शकणार आणि मग मी कदाचित डिप्रेस होईल. सो तुमच्या आयुष्यात ना ही रिकामी जागा शोधा आणि ही रिकामी जागा तुम्हाला डिप्रेस नका करू देऊ. ही जागा रिकामी आहे म्हणजे ओ गॉड मला तिथे काहीतरी भरायचंय, मला ते अचीव्ह करायचंय असा म्हणून विचार करा. आणि आज एखादी गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करताय, ती गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही गमावलंय काय? जी गोष्ट तुम्हाला मिळालीच नव्हती कधी, त्यासाठी तुम्ही दुःख का व्यक्त करताय? सो मिळवण्याचा प्रयत्न नक्की करा, पण ती एखादी गोष्ट मिळाली नाही तरी पण तुम्ही आज जिथे उभं राहून ती गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात केली होती त्यापेक्षा 2 स्टेप मागे नाही आलात, तुम्ही तिथेच आहात. सो इट्स ओके, गेली अपॉर्च्युनिटी, नेक्स्ट अपॉर्च्युनिटी इज ऑन माय वे. आणि मला रेडी राहायचंय त्याच्यासाठी. एक बॉल मिस झाला जर का तर मला दुसरा मिस नाही करायचा आहे. सो बी रेडी फॉर इट. डिप्रेस नका हो कशासाठी. मला असं वाटतं फेलियर हे एक कॅटलिस्ट म्हणून वागतं. एखाद्या गोष्टीचं आपल्याला जर फेलियर आत्ता आलं तर कदाचित दुसरं काहीतरी खूप मोठा प्रोजेक्ट, मोठं ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे आता सपोज ऍक्टर म्हणून फेलियर झाला एखादा माणूस, पण तो कदाचित मोठा बिझनेसमॅन असू शकतो.
मोठा शोमॅन असू शकतो किंवा मोठं आणखीन दुसरं काहीतरी त्याच्या समोर येण्याचे त्याच्याकडे त्याचं लक्षच नसतं. सो दॅट इज लाईक अन अँट. आता अँट एखादं जर म्हणजे मुंगी ते एक सुकलेलं पान जर ती पुढे 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 नेत असेल त्या भिंतीवर, तर ती 100 वेळा त्या भिंतीवर चढते, 100 वेळा खाली पडते, तरी पण ती सोडत नाही तिचं हट्ट. तर सगळ्या मुंग्या एकत्र बोलून ते फायनली ते पान सुकलेलं ते जागच्या जागी नेऊन ठेवतातच. नेचरमध्ये तुम्ही कधी फेल्युअर बघत नाही. नेचर परिपूर्ण आहे, कधीच कुठच्या गोष्टीचं असं मला हे फेल्युअर आहे किंवा काय. कुत्रे म्हणा, बघा कुत्रे, एखादा जर लंगडा कुत्रा असेल तर बाकीचे कुत्रे त्याला हाडूतुरूच नाही करत, आणि ते लंगडं कुत्रंही मी लंगडा आहे डोक्यातच नसतं त्याच्या, तो बाकीच्यांसारखंच भुकत असतो. तर नेचरमध्ये ह्या गोष्टी नाही कधी मिळत. पण आपल्याला परमेश्वरांनी माइंड दिलाय, त्याचा चांगला वापर करणं हे आपण सोडूनच दिलेलं आहे. पण हे सायकोलॉजिकल माइंड किंवा अशा माइंड की माझं वाईटच होत आहे, मला दुःखच आहे, मला असंच आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पडत 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 जर डीप तिथे गेलात तर मग हाऊ डू यू लिव्ह. खरं तर आपल्या कार्यक्रमाकडे एक आपण असं ठरवलं होतं की तुमच्याशी चर्चा करायची आहे, मात्र या चर्चेमध्ये आपल्याला आता फोन यायला सुरुवात झालेली आहे. लोकांचा आग्रह आहे की त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी आपल्या फोन लाईन आपण ओपन केलेल्या आहेत आणि आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला पहिला फोन नंदा यांनी केलेला आहे. नंदा बोला. हा, माझे मिस्टर ऑडिटर मध्ये नोकरीला आहेत 90 पासून. त्यांना असं नेहमीच नैराश्य येत. आता ते 8-10 वर्ष कामावरून घरीच आहे. औषध उपचार जरी घेतला तरी सुद्धा म्हणजे ते त्या ह्याच्यातून बाहेरच, म्हणजे घरची एकंदरीत परिस्थिती सगळ्या बाजूनं त्यांना निगेटिव्ह वाटते आणि ते नैराश्यातून बाहेरच यायला तयार नाही. डॉक्टर, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं तुम्ही द्यावं. हे बघा, हे खूप महत्वाचं म्हणतायत. शेवटी मॅडम म्हणाल्या की ते नैराश्यातून बाहेर यायला तयारच नाही. कुठलाही पेशंट मुद्दामून नैराश्यातच राहावं असं त्याला वाटत नाही. बरोबर. खूप लोकांचं तर असं मी म्हणेल की आपण हिंदीमध्ये खूप मोठा तो गीत आहे, इतना क्या तुम मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. तर बहुतांश लोक ज्यांना माइल्ड डिप्रेशन असतं, म्हणजे एक छोट्या पातळीवर त्यांना नैराश्याचा आजार असतं, ते लपवण्याचाच प्रयत्न करतात. तर आपण म्हणतो आता हिमांशू रॉयचा आपण म्हणतोय की बघा किती बॉडी बिल्डर होता, जिमला जायचा, असं करायचा, तो बॉडीचा भाग झाला. असे भरपूर लोक असतात मॅडम. रॉबिन विलियम्सचंही मॅडमने एक्झाम्पल दिलं. त्याचे मूवीज जर आपण बघितले तर इतके सकारात्मक मूवीज आहे. किंवा असे भरपूर लोक असतात जे बाहेरून आपल्याला वाटतं अरे हे तर एकदम फुल ऑफ एनर्जी आहे, ऊर्जेचा पॉवर हाऊस आहे, मग ह्यानी कस काय हे केली आत्महत्या. तर नेमकी त्याच्या मनाची जी परिस्थिती असेल तोच ते बाहेरच्या जगाला दाखवत असेल असं नव्हे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच्यात मग काय करायचं, जर तो स्वतः सांगत नाहीये आणि तसं आहे तर मग कसं समजायचं, याच्यात सगळ्यात मोठा वाटा असतो घरच्यांचं. घरच्यांना हे समजून घ्यायला लागेल की नैराश्यात तो आहे, तो एका प्रकारे हँडिकॅप झालेला आहे आणि त्या परिस्थितीमधून तो स्वतः स्वइच्छा जरी असली तर त्याच्यातून निघणं जरा अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये घरच्यांची साथ असणे हे सगळ्यात 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 महत्वाचं आहे, जे दुर्दैवाने आजपर्यंत आपल्या सोसायटीमध्ये इतकं होत नाही. काय रे तुला असं वाटतं, सगळं तर चांगलं चालू आहे तुझ्या आयुष्यात, मग कशाला तू असं वाटून घेतो, असं वाटून घेऊ नकोस. तो मुद्दामून तसं वाटून घेत नाहीये. करेक्ट. त्याच्या जर सायंटिफिकली बोलायला गेलो, त्याच्या मेंदूतले जे विशिष्ट केमिकल्स असतात त्याची कमतरता झाली आहे, त्यामुळे तो तसं वागतोय. म्हणजे उदाहरण द्यायला पडलं, जर आपल्याला म्हटलं की 2 दिवस तुम्ही उपाशी राहा, 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर तुम्हाला म्हटलं चला आता तुमच्या इच्छाशक्तीने मला मॅरेथॉन धावून दाखवा, पॉसिबल आहे का नाही. तसंच मनाचं आहे. मन जे आपलं शेवटी आहे त्याच्यात काही रसायनांचा तो गोळा आहे आणि ते रसायन जर कमी झाले तर तो माणूस काय करू शकत नाही. तर यांच्या केसमध्ये सुद्धा ताईंना माझं आग्रह असेल, विनंती असेल की त्यांना तुम्ही काउन्सिलिंगसाठी घेऊन जावा, कारण अशा वेळी प्रोफेशनल हेल्प खूप मदत करते. आपण म्हणतो असं तू करू नकोस, तसं तू करू नकोस, तुला आता हे आवडतं हे तू कर, पण नैराश्यामध्ये तेच करायला आवडत नाही. तर अशा वेळेला सगळ्यात अगोदर मेडिसिन्स पण खूप महत्वाच्या ठरतात. स्पिरिच्युअलिटी असं मॅडम म्हणतात ते खूप महत्वाचं आहे. प्रोफेशनल हेल्प महत्वाची आहे, कारण तो प्रोफेशनल माणूस जो असतो त्या गोष्टीला एका अनबायस पर्स्पेक्टिव्ह मधून बघत असतो. आपण जेव्हा घरचे असतो आपला त्याच्यात काहीतरी इमोशनल इन्व्हेस्टमेंट असतो, त्यामुळे आपण म्हणतो अरे असं किती दिवसापासून हो असंच करतोय, जात नाही कामावर, आम्ही प्रेमाने वागायचं, किती दिवस प्रेमाने वागायचं, काहीच त्रास नाही, मग असं कसं झालं. तर यासाठी जो त्याच्यातला तज्ञ आहे तो त्या गोष्टीला ऑब्जेक्टिव्हली बघू शकतो. माझा यांना सल्ला तोच असेल की त्यांनी ते करावं, कारण आज खूप खूप सुंदर अशा औषधं आल्या आहेत,
चांगली काउन्सिलिंग होऊ शकते, या सगळ्याच्या बेसिसवर ते नक्की बाहेर निघूच शकतात. पण त्यासाठी घरच्यांना सपोर्ट करणं अनिवार्य आहे. मी एक ऍड करू शकते इथे, म्हणजे स्पिरिच्युअली, आता हा ह्यांचा मेडिकली झाला, स्पिरिच्युअली बऱ्याचशा केसेस मी डील केलेत. तर असे लांब लोक असतील तर त्यांना माझ्याकडे यायला जमत नाही, तर त्यांना सगळ्यांना मी हे सांगते, तुम्ही हवन कुंड बाहेर मिळतं बाजारात, जसं एवढं छोटंसं तांब्याचं हवन कुंड, त्याच्यात समिधा ठेवायचा, कापूर ठेवायचा, आणि ते त्याला पेटवलं की ते ऑटोमॅटिकली त्या काड्या जळतात समिधा, आणि फक्त ओम प्रभू शांती एवढाच हवन करायचा. आता ह्याच्याबद्दलचे डिटेल्स आता मी नाही सांगत आहे, पण माझ्या युट्यूबवर ह्याच्यावर व्हिडिओ आहे, ओम प्रभू शांती हवन बाय स्मिता जयकर, तुम्ही तो जरूर बघा. आणि माझ्यामध्ये सगळ्यांनी, कोणीही, म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये असा किंवा नको, हा हवन खूप चेंजेस आणतील तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये. सो सगळ्यांनी करावं तो, अशी माझी इच्छा आहे. डॉक्टर, नैराश्यामधून बाहेर येण्यासाठी खरं तर बरेचसे उपाय आहेत, मात्र आपण त्या उपायांकडे वळतच नाही. मुळात ही समस्या झाली आहे की आपला संवादच कमी झाला. अगदी कुटुंबाशी देखील आपला कुठेतरी संवाद कमी झाला आहे. मित्रमैत्रिणी तर फार लांबची गोष्ट आहे, मात्र आपल्या कुटुंबातच आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत नाही. अशा समस्या त्यामुळेच निर्माण होत आहेत का? तो एक कारण आहे, तो एक मात्र कारण आहे, म्हणजे त्याच्यामुळेच हा सगळा प्रकार घडतो असं मी म्हणणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हटले ते माझं मत थोडंसं वेगळं आहे. आज अशी परिस्थिती आहे की मित्रमैत्रींशी लोक जास्ती ओपन आहेत, घरच्यांशी कमी ओपन आहे. तर जर आपण आजच्या 21व्या शतकात इव्हन आपल्या भारतात असं विचार केलं की मित्रमैत्रीण जे जवळचे आहे त्यांना सुद्धा जर आपण सांगायला सुरुवात केली, जरी घरच्यांना सांगायचं नसेल, कारण खूप वेळेस ते कसं असतं, ब्रेकअप रिलेटेड असतं. आजकाल प्रत्येकाचं कपल असतं, प्रत्येकाचं ब्रेकअप असतं, म्हणजे हे इट्स नेसेसरी, म्हणजे तो पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. हे आई वडिलांना सांगणं जरा अवघड आहे, पण हे तुम्ही मित्रांना सांगू शकता, मैत्रिणींना सांगू शकता. तर हे तुमचे जर आधारस्तंभ झाले आजच्या जगात, जेव्हा तुम्ही इतके कनेक्टेड आहात, तुम्ही म्हणतात फेसबुकवर, इन्स्टावर, सगळ्यावर, तर याचा जर तुम्ही सुवापर असा केला तर मला वाटतं की जेव्हा परिस्थिती खूप हातातून बाहेर गेलेली नसेल तेव्हा ती आयडेंटिफाय करायला जमेल. करेक्ट. संवाद साधून आपण आपल्या अनेक समस्यांमधून बाहेर येऊ शकतो, हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून एक याच्यात तुम्ही संवादचं म्हणताय, लोकांना असं वाटतं मला नैराश्य आहे, मला मानसिक प्रॉब्लेम आहे, मानसिक ताणतणाव आहे, म्हणजे मी वेडा आहे. असं असे पेशंट येतात. मॅडमनी ते अनुभवलं असेल कदाचित, खूप घाबरतात. तज्ञांकडे मानसोपचार तज्ञाकडे म्हणजे वेड्यांचे डॉक्टर असं मला सांगतात. ठरवलं जाईल की असं वाटायला लागतं. खूप वाटतं. मानसोपचार तज्ञाकडे जातोय म्हणजे आपण वेड्यांच्या डॉक्टरकडे जातोय, थोडंसं ताणतणाव आलं म्हणजे आम्ही वेडे झालोय असं डायरेक्ट लोक त्याचं निदान लावतात. तसं नाही केलं पाहिजे. आज शहरामध्ये तितकं हे नाहीये, गैरसमज नाही, पण अजूनही गावाकडे तसंच आहे की, आणि त्यांना वाटतं की मानसोपचार तज्ञाकडे गेलं की ते शॉक देतात. ते पण आता फिल्म्स मध्ये असं दाखवलं जातं की कितीच भयंकर प्रकार आहे. तर हात जोडून विनंती आहे लोकांना की थोडंही तसं काही असेल तर तुम्ही कुठल्या तरी प्रकारची प्रोफेशनल हेल्प त्याच्यासाठी घ्या, संवाद साधा, तुम्ही वेडे नाहीये. म्हणजे कोणतीही समस्या असेल तर त्यावरती संवाद हा उपचार आहे, योग्य तज्ञांचं मार्गदर्शन हा उपचार आहे. मात्र लोकांनी त्याकडे वळलं पाहिजे, आपण संवाद साधायला सुरुवात केली पाहिजे. ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची, मात्र पुन्हा वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर नैराश्याची दंगल या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. तेजस्वी, तू बोलत होती की सुख मानवत नाही लोकांना. खरं तर अक्षरशः म्हणजे यश मिळाल्यानंतर हुरळून जातात आणि फार आपण कोणतरी मोठं झाल्यासारखं वाटतं, आणि मग कुठेतरी आपल्याला एक सेटबॅक बसला, आपण कुठेतरी खाली पडायला लागलो की मग ते स्वीकारणं फार कठीण होऊन जातं. मात्र याच काळामध्ये सामान्य लोक सुद्धा जगतात की, म्हणजे अनेक समस्या त्यांना पण असतात. अगदी रोजच्या जेवणाचीही भ्रांत अनेकांना असते, मात्र तरी देखील ते आयुष्य जगतातच. मग आपण सुखवस्तू लोक जी या काळामध्ये आहेत ती लोक जास्त या डिप्रेशनच्या फॅडला मागे लागल्यासारखं वाटतं का? हो, कारण की ना आता जसं आपला एकंदर चर्चेचा जो विषय होता ना, एका प्रोजेक्टमधनं तुम्ही ना मोठे होऊन जाता, सेलिब्रिटी बनता, तर ना एक सुरुवात करणं, स्ट्रगल पासून आपण सक्सेसफुल होणं, हा जर्नी आहे ना, हा फार लहान होऊन गेलाय. अल्टिमेटली आमची पेशन्स लेवल संपली आहे. अल्टिमेटली आम्हाला असं वाटतं, मी असं म्हटलं की आता हे होणार आहे, उद्या हे होणार आहे, परवा ते होणार आहे, पण आयुष्य तुमच्या पद्धतीने नाही होऊ शकत. प्रत्येक क्षणी आयुष्य तुमच्या पद्धतीने नाही चालू शकत. आणि खरंच मला असं वाटतं की प्रॉब्लेम्स
आजकाल तुम्ही विचार करून बघा, एकदा स्वतःला विचारा की आपण ना रोज रात्री किंवा संध्याकाळी दिवसभरात कुठली एक वेळ जी असते ना आपली अशी की मला ना आता खूप डिप्रेस वाटतंय यार, तर एक्झॅक्टली कारण काय आहे तुमच्या डिप्रेशनचं? आणि खरंच ही गोष्ट एवढी मोठी आहे का आयुष्यात? मला असं वाटतं अगदी पहिल्या मुद्द्यामध्ये स्मिता मॅम म्हणाल्या की प्रत्येकाच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा आपल्याला वाटतं आपण आत्महत्या करून टाकावी. येस, डेफिनेटली येतो. पण मला असं वाटतं आयुष्यातला सगळ्यात करेजियस डिसिजनच तो असतो की ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं ना त्या क्षणी जगण्याचा निश्चय करा. आत्महत्या करणं काय आहे? जगणं हे ठरवा स्वतःशी कुठेतरी. आणि सुखवस्तू आयुष्यात आपण असतो. आपल्या आई वडिलांनी ना आपल्याला कसली भ्रांत आजच्या काळात हे पण झालंय. एक वेगळा मुद्दा मी थोडासा इथे मांडते, पण मला आवडेल हा मांडायला. आजच्या काळात माझ्याच ओळखीत मी खूप लोक अशी पाहिली आहेत की नाही मुलांना हात नका लावू, मुलांवर हात उगारू नका, मुलांना ओरडू नका. का? आम्ही खाल्ले लहानपणी आई वडिलांचे धपाटे, आम्ही कुठे वाईट घडलो? आणि आई वडिलांचा हात असा कितीसा लागणार आहे मुलाला? आई वडील जर ओरडले आणि त्याने मूल घडणार असेल तर हरकत काय आहे? प्रॉब्लेम इथे झालाय. नाही नको, ते उगाच वाईट वाटेल त्या मुलाला, त्याला देऊया. का? एखाद्या सुखवस्तू आयुष्यात आमचं जन्माला येणं हे आमचं कर्तृत्व नाहीये, हे आमचं नशीब आहे. आणि नशीब हे प्रत्येक क्षणी तुम्हाला साथ नाही देत. तुम्ही आई वडिलांच्या घरातून बाहेर पडता तेव्हा तुमचं नशीब हे तुम्हाला ठरवायचं असतं, तुम्हाला लिहायचं असतं. सो हे क्रेडिट माझं नाही आहे की आज मी एका अशा घरात जन्माला आले जिकडे लहानपणापासून मला प्रत्येक गोष्ट मिळाली. म्हटल्यावर मी जेव्हा स्ट्रगल करायला बाहेर पडते आणि गोष्टी मला मिळत नाहीत तेव्हा ते अपयश मला पचवता येत नाही. असं नाही केलं पाहिजे. त्यामुळे ना फॅमिलीचं जेवढं आपण शेअरिंग फॅमिलीबरोबर केलं पाहिजे तितकंच मला वाटतं फॅमिलीचं कॉन्ट्रीब्युशन हे सुद्धा असलं पाहिजे. मला आठवते माझ्या एका प्रोड्युसरनी मला एकदा सांगितलं होतं, मी एका आश्रमासाठी काम करते तेव्हा ते मला म्हणाले होते की मला ना माझ्या मुलीचा वाढदिवस तिथे सेलिब्रेट करायचा आहे, कारण ना मला तिला नाण्याची ती दुसरी बाजू दाखवायची आहे. मला तिला सांगायचं आहे की तुझे वडील आज प्रोड्युसर आहेत, तू आज ज्या गाडीतनं फिरतेस ना, पण तुझे वडील जेव्हा स्ट्रगल करायला उभे राहिले तेव्हा ते सायकलवरनं फिरायचे. आणि त्या सायकलमध्ये 2 चाकांमध्ये हवा भरण्यासाठी तो 1 रुपया, त्याची भ्रांत सुद्धा आम्हाला असायची की ते 50 पैसे, मागच्या टायरचे 50 पैसे, त्यातून जर टायर पंक्चर झालं चुकून तर माझं शेड्यूल आणि माझं व्यवहाराचं गणित थोडंसं कोलमडेल की मला ते टायर पंक्चर काढायला 2 रुपये भरायला लागतील, ते नाही आहेत माझ्याकडे. सो आज तुम्ही जे घरी आल्यानंतर तुमच्या जीन्सच्या पॉकेटमध्ये पैसे पडलेले असतात, कुठेतरी आपण काढतो आणि ठेवून देतो, त्याचं भानही आपल्याला नसतं 2-5 पैशाचं. तर ते रुपये कमवण्यासाठी सुद्धा आईवडिलांनी खूप मेहनत घेतली आहे. मला मान्य आहे आपला काळ वेगळा आहे आणि आज किमती वाढल्यात. आज 2 रुपयात त्यावेळी जे मिळायचं तसं काहीच मिळत नाही. पण म्हणून आपण ज्या काळात आहोत त्या काळातल्या पैशाची तेवढी किंमत ठेवतो का? या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आणि मुळात ना स्वतःला हे सांगणं बंद करा, स्वतःला ना स्वतःचं सांत्वन करणं बंद करा की अरे बापरे तुझ्या आयुष्यात फार वाईट, काही वाईट होत नाहीये, देवाने आपल्याला हात, आपलं धड नीट दिलेलं आहे, हातीपायी धड उभे होत आपण, 2 डोळे, इंद्रिय आपली छान कार्यरत आहेत, आपण सगळं करू शकतो. मग का वाईट वाटून घेताय तुम्ही? तुम्ही रोजचं तुम्हाला जेवणाची भ्रांत आहे, दुपारी जेवल्यानंतर रात्री काय जेवणार आहात ह्याची भ्रांत आहे का तुम्हाला आयुष्यात? नाही आहे ना. मग स्वतः क्रिएट करून का घेताय स्वतःसाठी? कुठेतरी ना आजच्या जनरेशनचं असं झालंय ना की आम्हाला ना, आम्ही खूप अटेन्शन सीकर झालोय आणि मग ती मिळाली नाही ना की आम्हाला असं वाटतं की 4 चौघांमध्ये मी जरा तोंड पाडलं किंवा मी जरा सॅड राहिले तर मला 4 लोक विचारतील का? करेक्ट. पण नको ना, स्वतःचं कंपेनियन स्वतः बना ना. आफ्टर ऑल आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंतची सगळ्यात बिगेस्ट कमिटमेंट ही तुमची स्वतःची असणार आहे. शेवटच्या श्वासाला तुम्ही आई वडिलांची गॅरंटी देऊ शकत नाहीत की त्या क्षणी ते तुमच्या आजूबाजूला असू शकतील की नाही असू शकतील, पण तुम्ही असणार आहात ना. मग तुम्हाला गरज काय आहे? का स्वतःला तुम्ही हे करून घेताय, डिप्रेशन मध्ये घालून स्वतःची किंमत स्वतःच का कमी करताय? नका स्वतःच्या नजरेत पडू, सांत्वनाची संधीच नका देऊ स्वतःची कुणाला. स्मिता जयकर मॅम, मला तुमच्याकडे यायचंय. तेजश्रीने जो मुद्दा मांडला की आत्ताची जी पिढी आहे ती खरोखरच आपल्या मुलांना प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करते, मात्र मागच्या पिढीतले पालक देखील आपल्या मुलांना प्रत्येक सुख देण्याचा प्रयत्न करतच होते. मात्र आता जे आपण पॅम्परिंग केलं जातं आपल्या मुलांना की अगदी पडला तरी अरे रे रे किंवा पडूच नये म्हणून मग त्याला ग्राउंडवर खेळायला पाठवायचंच नाही, किंवा मित्रांशी भांडणं होतात म्हणून पाठवायचंच नाही, मग त्याला द्या व्हिडिओ गेम, द्या त्याच्याकडे मोबाईल, द्या त्याला टीव्ही बघायला द्या. अशा पद्धतीने मुलाला पॅम्पर करून आपण घरातच बसवतो आणि त्यामुळे बाहेरच्या जगामध्ये तुला पुढच्या काळात जाऊन स्पर्धेला सामोरं जायचं आहे, ही जी ते मानसिक तयारी करण्याची गरज आहे ती कुठेतरी आत्ताचे पालक ती तयारी करण्यामध्ये कमी पडतात का? पालक कमी पडतात. हा सगळा अख्खा सिच्युएशनल सगळं झालेलं आहे. कारण आताचा काळ वेगळा आहे, आताच्या गरजा वेगळ्या आहेत,
आता आपल्याकडे एवढे सगळे आयफोन, आयपॅड, मोबाईल, ह्या सगळ्या गॅजेट्स आहेत. तर सगळं आयुष्य ना ह्या मटेरियलिस्टिक टोकन्सवर आपलं अवलंबित झालेलं आहे. आई वडिलांना म्हणजे जर ते ॲफ्लुएंट असतील, म्हणजे परिस्थिती चांगली असेल, तर मग तुझ्या बर्थडेला चल तुला आयफोन प्रेझेंट करू, तुझ्या बर्थडेला आपण तुला BMW गाडी प्रेझेंट करू, असे मोठे मोठे मोठे. तर त्या मुलांच्या पण अपेक्षा वाढतात त्यांच्या पेरेंट्सप्रमाणे. तेव्हा ह्या जे मटेरियलिस्टिक, जर तुम्ही श्रीमंत असाल किंवा तुम्ही बऱ्यापैकी व्यवस्थित असाल, तर हे पैशाने ज्या गोष्टी आपण बाय करू शकतो ह्या दिल्या जातात किंवा आपण त्या स्वतःसाठी देखील घेतो ज्या पैशाने बाय केल्या असेल. पण ज्या गोष्टी पैशाने आपण नाही विकत घेऊ शकत त्या गोष्टी आहेत ह्याचं भानच नसतं पेरेंट्सना पण नाही, मुलांना पण नाही. पेरेंट्स नसेल तर ती शिकवण मुलांमध्ये घालणं त्यांना शक्यच नाहीये ना. तेव्हा काहीतरी एक इनर जर्नी, इनर लाईफ, आतमध्ये काहीतरी दुसरं चालू आहे ही अवेअरनेसच नसते. आयुष्य आपण 2 लेवल्सवर जगतो, एक आहे एक्सटर्नल वर्ल्ड, एक आहे इंटरनल वर्ल्ड. तर इंटरनल वर्ल्ड आपलं काय आहे हे आपल्याला ना स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज कोणीही शिकवत नाहीत. आता इंटरनल वर्ल्डमध्ये आपल्याकडे पंचकोशा आतमध्ये आहेत, हे माहिती आहे, खूप थोड्या लोकांना माहिती असतील. बरं, ते माहिती असेल तर आपले 7 सेंटर्स आहेत, चक्रास, 7 एनर्जी सेंटर्स, जे वैदिक ज्ञान आहे, हे किती लोकांना माहिती आहे. जेव्हा चक्राचा क्लास मी घेते तेव्हा मी जेव्हा विचारते तुम्हाला चक्रांविषयी किती ज्ञान, असे थोडेसे हात 4-5 वरती येतात. थोडंसं माहिती आहे, आम्ही इंटरनेटवर वाचले, पण आपल्याबद्दलच आपल्याला कोणी माहिती नाही आणि कोणी शिकवलेलंच नाहीये. तर हे ज्ञान जर आई वडिलांना नसेल तर ते ज्ञान मुलांना कसं घालणार. तेव्हा राहिलं काय एक्सटर्नल वर्ल्ड. एक्सटर्नल वर्ल्डमध्ये अमक्या अमक्या गोष्टी दिल्या की चल मुला, तुला माझ्या आईने मला आयफोन विकत घेतला, माझ्या वडिलांनी मला अमकं अमकं घड्याळ दिलं, गाडी दिली, अमकं दिलं, ह्याच्यावरच तुम्ही खुश ठेवता मुलांना की चला इज हॅपी, आय एम हॅपी, यू आर हॅपी, चला व्हेरी गुड. पण देर इज समथिंग विच इज गोइंग ऑन इनसाइड. हे जर पेरेंट्सना कळलं तर ते मुलांना सांगतील. इनफॅक्ट माझा अजूनही प्रयास चाललाय की एज्युकेशन सिस्टम, पूर्वी आम्ही जेव्हा शाळेत होतो तर मॉरल सायन्स हा विषय असायचा, माहितीये तुम्हाला डॉक्टर, मॉरल सायन्स हा विषय असायचा. आता तो विषय गेला, कळलं का नाहीच आहे. तर माझी इनफॅक्ट गव्हर्नमेंटकडे माझं चालू आहे बरंचसं की एज्युकेशन सिस्टमनी पुन्हा एकदा असा काहीतरी विषय घालावा ज्याने आपली व्हॅल्यू सिस्टम प्रत्येक माणसाची कुठेतरी रिअलाइज होईल लोकांना, आपली व्हॅल्यूज काय आहेत, लाईफचे व्हॅल्यूज काय आहेत ह्या कळाव्या. म्हणून त्याला तुम्ही नाव काही द्या, पण हा विषय इंट्रोड्यूस करावा जेणेकरून त्यांना लहानपणापासूनच ह्या गोष्टीचं ज्ञान राहील की देर इज समथिंग एल्स बियॉन्ड दिस बॉडी अँड बियॉन्ड दिस वर्ल्ड. हे ज्ञान असणं खूप गरजेचं असं मला वाटतं. डॉक्टर, मला तुम्हाला पण हाच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्यासमोर अनेक केसेस रोज येत असतात. खरोखरच पालक आपल्या मुलांसाठी एक जो दृष्टिकोन बनवणं गरजेचं असतं की तुला या जगातून बाहेर पडून बाहेरच्या जगाशी स्पर्धा करायची आणि तिथे तुला यश मिळेल किंवा अपयश पण मिळेल, पण दोन्ही पचवायची. म्हणजे तेजश्री म्हणाल्याप्रमाणे आपले पाय जमिनीवर राहण्याची फार गरज आहे. अगदी अपयश मिळालं तरी खचून जाऊ नको, नवीन संधी तुला मिळणार आहे, हा उत्साह मुलांमध्ये निर्माण करायला पालकांनी काय करणं गरजेचं आहे. हे बघा, याच्यात मला थोडंसं वेगळं वाटतं. मी जे पालक बघतोय आणि माझा जो अंदाज आहे, 2 टोकावरचे पालक आहे आज आपल्याकडे. एक पालक वर्ग असा आहे जो, जसं मॅडम सांगतायत की मुलाला काहीही एकदम गोडीगोडीने घ्यायचं, काही झालं की आयफोन घे, काही झालं की BMW घे, काही झालं तरी त्याला रागवायचं नाही, काही झालं त्याला नाही हा शब्द ऐकूच द्यायचा नाही, खूप जास्ती दिवसभर त्याच्या पुढे मागे करायचं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याला कॉम्पिटिशनसाठी बिलकुल तयार करत नाहीये. तो तिकडे जाणार आणि मग अपयश भेटलं की मग तो परत नैराश्याच्या त्या ब्लॅक होलमध्ये जाणार एका प्रकारे. हा एक पालक वर्ग झाला. दुसरा टोकेवरचा जो पालक वर्ग आहे तो पण भरपूर आहे, जो आपल्या मुलांकडे बिलकुल काही लक्ष देतच नाही. ते त्यांना एकदम बेस्ट स्कूलमध्ये टाकणार, बेस्ट डे केअर सेंटरमध्ये टाकणार, बेस्ट ट्युशनमध्ये टाकणार, आणि त्यांचं असं एक मन बनलेलं आहे की आपल्या मुलांनी अभ्यासात पहिल्या नंबरवर उत्तीर्ण झालंच पाहिजे. म्हणजे ते लिमिटच्या बाहेर जाऊन आपण आपल्या करिअरसाठी कॉम्पिटिटिव्ह व्हावं असं त्यांना तयार करतात. एका बाजूला असे पालक आहे जे कॉम्पिटिटिव्हनेसला बिलकुल लक्ष देत नाही त्याच्याकडे की पुढे चालून हे फेस करायचंय. दुसऱ्या बाजूला असे आहे जे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये मुलांना 1ली-2री पासूनच टाकतायत. म्हणजे IIT मेडिकलचे क्लासेस 6वी 7वी असे चालू झाले. लाईफ स्किल्स नावाचा काही प्रकार असतो. जसं मॅडम म्हटले की तुमचा इंटरनल वर्ल्ड असतो, तुम्ही स्वतः कोण आहात. मॉरल सायन्सचा सब्जेक्ट नाही हे मला माहित नव्हतं, आता आमच्या वेळेस होतं. दिस इज रिअली सरप्राइजिंग, लाजिरवाणी गोष्ट ही. याच्यावर नक्की आय वुड लाईक टू वर्क विथ हर, कारण
ते जर तुम्हाला नसेल आणि म्हणजे तुम्ही मॉरल सायन्स नसेल तर तुम्ही विचार करा, असा डॉक्टर समजा त्याला मॉरल्स नाहीये तो तर कसाहीच होईल ना. तर मॉरल्स असणे तर खूप गरजेचे आहे आणि ते जर नसेल ते आज होतंय. पालकांना हे समजत नाही की कुठेतरी तुम्ही बॅलन्स स्ट्राईक करणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टला तुम्ही होई म्हणू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. केव्हा हो म्हणायचं केव्हा नाही म्हणायचं, त्यांचा प्रमाण किती आहे ते त्यांना जमलं पाहिजे. ते मला सांगावंसं वाटतं. तुम्ही कुठल्याही एका एक्स्ट्रीमला जाऊ नका, जे आजचे मला वाटतं बहुतांश पालक तसंच करताय. डॉक्टर आता म्हणाले ना, त्याला धरून एक छोटासा मुद्दा मला ना आता थोडं वेगळं आमच्या जनरेशनला स्पेशली सांगायचं आहे की कॉम्पिटिशन खूप आहे. डॉक्टर म्हणाले येस, आपले पेरेंट्स आपल्याकडून खूप एक्सपेक्ट करणारी लोक आहेत आपल्या आजूबाजूला, की पहिला नंबर नाही दुसरा का आला, दुसरा नाही पहिलाच आला पाहिजे, तू तिसऱ्या नंबरवर नाही गेलं पाहिजे. तर ना मला ना माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे, डोंट बी सो हार्ड टू युअर सेल्फ. करेक्ट. नका हो, कारण तुम्ही ना फक्त स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करू शकता. आज मॅम ज्या आहेत त्या मॅमच असणार आहेत. मी त्यांच्यासारखं प्रयत्न करून ऍक्ट करू शकते, बट आय कॅनॉट बी स्मिता जयकर. तसंच तुम्ही असणार आहात. सो ना स्वतःला एखाद्या सिच्युएशनमध्ये पडलात, नाही आला दुसरा नंबर आला तिसरा नंबर आला, नाही तुम्ही 3 रँक्समध्ये आलात ना, तरी सगळ्यात आधी एक गोष्ट करा, स्वतःला माफ करा. दिस इज नॉट युअर लास्ट अपॉर्च्युनिटी. आपल्या जनरेशनमध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम होतोय की यार मी असं केलं असतं तर, मी तसं केलं असतं तर असं झालं नसतं. पण नाही, तुम्ही ते जे केलं ना ते सुद्धा तुमचा 100% दिलेला. इट्स ओके, आपण ग्रो होतोय. आज माझा जो 100% आहे तोच माझा आणखी नेक्स्ट इयर ह्याच दिवशी असणार आहे असं नाही, मी डेफिनेटली वेगळी असणार आहे. सो ना स्वतःला माफ करा. मी हे चुकले का, मी ते चुकले का नाही. तुम्ही प्रत्येक क्षणी स्वतःसाठी कोणीच उठल्यानंतर आज मी माझ्या आयुष्यात काहीतरी वाईट करते म्हणून जगत नसतो. म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि आपण स्वतःला माफ केलं पाहिजे. नका तुम्ही ना स्वतःलाच कर्ज नका करू, मी हे असं केलंय ना, नाही मग आता मला नको पनिशमेंट्स. आपण स्वतःपासून सुरुवात करूया आणि तुम्ही माफ कराल ना तेव्हा बिलीव्ह मी, मॅम म्हणाल्या तसं तुम्ही ठरवलं, तुम्ही एक हाक दिलीत तर युनिवर्स तुमच्याकडे ते हाकेला हात पोहोचवणार आहे. नक्कीच तुमच्यापर्यंत येणार. नकार पचवायला पाहिजेत, यशही पचवायला पाहिजे आणि त्यातूनच आपलं आयुष्य खरं तर घडत असतं. आणि हे आयुष्य घडवण्यासाठी आपल्याला स्वतःबरोबर प्रामाणिक राहणं फार गरजेचं असतं. ते प्रामाणिक राहिलो तरच आपण या संपूर्ण नैराश्याच्या समस्यातून बाहेर येऊ शकतो. आपण स्वतःला जर कायम फसवत राहिलो, आपण कुणीतरी वेगळे आहोत हे जर आपण स्वतःलाच दाखवत राहिलो तर आपण या समस्येतून बाहेर येणं फार कठीण आहे. जर काही समस्या असतील तर नक्कीच तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही यातून बाहेर येऊ शकता. याच नोटवर सध्या कार्यक्रमात थांबायची वेळ झालेली आहे. तुम्ही सगळे पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झाले, खूप आभार. थँक्यू. थँक्यू. सध्या या कार्यक्रमात इथेच थांबतीये. नमस्कार.